फिर्यादी महिलाच झाली आरोपी, पतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप। प्रियकरासोबतच्या संबंधातून पतीला मानसिक त्रास दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न, महिलेला न्यायालयीन कोठडी। पतीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपावरून पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर याच प्रकरणात फिर्यादी महिलेलाच आरोपी करण्यात आले। पत्नी व तिच्या कथित प्रियकराकडून मिळालेल्या मानसिक त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय। या प्रकरणी अनिता कैलास मिरकर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की 30 ते 31 जुलैच्या मध्यरात्री शहरालगतच्या अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर वय 45 यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती। या घटनेनंतर कैलास यांची पत्नी अनिता कैलास मिरकर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यांच्या फिर्यादीवरून साबिर शाह सादिक शाह याच्या विरुद्ध कैलास यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत होते। तपासादरम्यान मयत कैलास यांची आई वत्सलाबाई विश्वनाथ मिरकर तसेच इतर नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात आले। त्याचबरोबर फिर्यादी अनिता मिरकर व आरोपी साबिर शाह यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी करण्यात आली। पोलिसांच्या तपासणीनुसार अनिता मिरकर व साबिर शाह यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्यांच्यात कथित अनैतिक संबंध असल्याचे तपासात समोर आले। या दोघांकडून कैलास मिरकर यांना सतत मानसिक त्रास दिला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलीस तपासात निघाल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर भोकरदन पोलिसांनी तपासाची दिशा बदलत 20 ऑगस्ट रोजी अनिता मिरकर हिलाही कैलास यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आरोपी केले। तिला भोकरदन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। या प्रकरणाचा पुढील तपास भोकरदन पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज महाराष्ट्र।